आत्मा अर्थात जीव आणि ज्याचा तो अंश असा ईश्वर यांचे नातेसंबंध उलगडून दाखवते ती गीता. म्हणूनच आपलं मूळ स्वरूप विसरणाऱ्या अर्जुनाला अर्थात जीवात्म्याला परमात्म्याचंही उगमस्थान असलेल्या श्रीकृष्णांनी केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरि ओम. आता आपण 21व्या श्लोकाकडे वळतोय या 5व्या अध्यायातल्या. काय म्हणतात 21व्या श्लोकात? बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्यानं अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. काय म्हणतात पाहूया. बाह्यस्पर्शेषु म्हणजे बाहेरच्या विषयांमध्ये आसक्त आत्मा, ज्याला अतिशय रस आहे असा, रस राहिला नाही असा, असक्त आहे ना, रस राहिला नाही असा माणूस म्हणजे जो त्यातून विरक्त झाला तो. आत्मनियत सुखम विंदती, स्वतःमध्ये स्थिर झाल्यामुळे जे सुख प्राप्त करून घेतो तो काय असतो असा माणूस? ब्रह्मयोगयुक्तात्मा, परब्रह्म परमात्म्यामध्ये स्थित झालेला असल्यामुळे अक्षयम सुखम असनुदे, त्याला अक्षय सुखाचा ठेवा प्राप्त होतो. बाह्य स्पर्श असं ते म्हणतात. बाह्य म्हणजे बाहेरचं अर्थातच, स्वतःपासून जे वेगळं असतं ते, त्याचा स्पर्श म्हणजे त्याचा संपर्क. बरं का, आपण आता काय होतं, आपल्या सुखासाठी वस्तू, व्यक्ती, परिस्थितीवर अवलंबून असतो. अमुक वस्तू मिळाली तुम्ही सुखी होईल, अमुक व्यक्तीचा सहवास मला मिळाला तुम्ही सुखी होईल, अमुक परिस्थिती निर्माण झाली तर मी सुखी होईल असं आपल्याला वाटतं. म्हणजेच आपण आपल्या सुखासाठी इतरांवर अवलंबून असतो, बाहेरच्या वस्तू, व्यक्ती आणि प्रसंगावर अवलंबून असतो. हे खरंच आहे. पण जो माणूस हे जाणतो, काय जाणतो की वस्तू काय, व्यक्ती काय किंवा परिस्थिती काय, यांच्यामध्ये सौंदर्य जरूर आहे, आकर्षण आहे, रंगरूप आहे, मोहकता आहे, हे नक्की आहे. पण त्या सुखामध्ये काही दोष पण आहेत, तो ते दोषही पाहतो. काय दोष असतात मंडळी? शास्त्रग्रंथ असं सांगतं की प्रत्येक वस्तूमध्ये काही काही दोष असतात. पहिला दोष असतो अनित्यत्वम. अनित्यत्वम म्हणजे अनित्य म्हणजे नित्य नसणं, कायमचं नसणं. आता बघा ना, अगदी खरंच आहे. प्रत्येक वस्तू काय किंवा व्यक्ती काय ही निर्मित आहे हो, किंवा तरी निर्माण झालेली आहे. काही काळ टिकते, काही काळानंतर निश्चितच जाणार आहे, नाहीशी होणार आहे. त्यामुळे काय होतं, त्यांच्यापासून कायमचं सुख प्राप्त होणं शक्यच नाही ना, कारण त्याचमुळे कायमच्या नाही आहेत. तसंच सुख काही नुसतं वस्तूकडे पाहून होत नाही हो. वस्तूकडे की व्यक्तीकडे पाहून सुख होत नाही, ते आपल्याला प्राप्त व्हावे लागते ना. समजा एखाद्याची परिस्थिती खूप चांगली आहे दुसऱ्या माणसाची, ते पाहून काय आपण सुखी होत नाही, उलटा कधी कधी मत्सर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय होतं, ती जी संपत्ती आहे किंवा ते जे वैभव आहे ते आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, हे नक्कीच आहे. आणि कुठलीही गोष्ट कायमची ठिकाणी तर नाहीच आहे, ते वैभवसुद्धा नाही ना, हे खरंच आहे. अनिस्तत्वम. दुसरं सांगतात दुःखित्वम. कोणतीही वस्तू सुखदायक वाटत असली तरी सततच्या संपर्कामुळे हळूहळू सुख संपतं, हे खरं आहे. आणि उलट काही काळानंतर ती दुःखदायकसुद्धा वाटू लागते. आता प्रत्येकाने आपल्या संसारातला अनुभव तपासून पाहावा. तिसरा दोष आहे बद्धत्वम. बद्धत्वम म्हणजे आपण त्या सुखाने बांधले जातो, तिची इतकी सवय लागते, विषय सुखाची आसक्ती निर्माण होते आणि मग शेवटी इतक्या थराला जाते की अगदी मला झोपायला हीच उशी लागते किंवा हीच गादी लागते, ही गादी किंवा ही उशी नसेल तर मला झोप येत नाही, इतकीसुद्धा परिस्थिती होते की. आणि चौथं सांगतायत मिथ्यत्वम. मिथ्यत्वम म्हणजे सगळे वस्तू आणि विषय मिथ्या असतात. मिथ्या म्हणजे खोटे असतात असं नाही आहे, लक्षात घ्या. त्यांना अस्तित्व नक्कीच आहे, आपण ते पाहतोसुद्धा, पण त्या नक्की सुखदायी होतील असे गॅरंटी नाही, हे तितकंच खरं आहे. काय होतं, एका ठराविक मर्यादेत ठराविक काळपर्यंत सुख देऊ शकतील, नक्की आहे, पण कायम नाही. आणि आपल्याला काय हवं असतं, शाश्वत सुख हवं असतं. आणि म्हणून जो हे सगळं जाणतो तो काय करतो, हळूहळू त्या विषयांपासून विरक्त व्हायला लागतो, विरक्त होत जातो. मग तो सुखासाठी अमुक वस्तू मिळण्यावर किंवा न मिळण्यावर अवलंबून नसतो. मिळाली ठीक आहे, काय हरकत नाही,
तो काही सगळ्या वस्तूंचा आणि व्यक्तींचा त्याग करून जंगलात जाऊन नाही बसत, ते नक्की आहे. पण संसारात राहूनसुद्धा एखादी वस्तू मिळाली किंवा नाही मिळाली काही बिघडत नाही, हरकत नाही. आंघोळीला गरम पाणी मिळालं, आनंद झाला. पण नाही मिळालं तरी चालेल. टी व्हीची सिरियल एखादी बघितली, आनंद वाटला. पण समजा टी व्ही सिरियल चालू असतानाच कोणीतरी महत्त्वाचा माणूस आलं, त्यामुळे बघता आली नाही, चालेल, तेही आनंद वाटला पाहिजे. आणि खरंच आहे हो, आपण हा सगळेजण अनुभव रोज घेतच असतो की हो, बघा ना, बघा आपण जेव्हा जागे असतो तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपला संपर्क अनेक वस्तूंची व्यक्तींशी येत असतो ना दिवसभर. जागेपणी 7-8 तास तरी निदान आपण काम करतो म्हणजेच काय करतो, वस्तूंच्या आणि व्यक्तीच्या संपर्कात येतो. हे तर खरंच आहे ना. आणि मग थकावट येते, विश्रांती घ्यावीशी वाटायला लागते. ह्याच्या उलट बघा, रात्री आपण काय करतो, गादीवर झोपण्यासाठी गादीवर झोपतो, पडतो. काही वेळ तरी विषय वस्तूचे विचार मनात चालत राहतात, हे नक्की आहे. पण हळूहळू मग ते विषय कमी होऊ लागतात आणि आपण गाढ झोपेत जातो. आपला सगळा संबंध स्थूल शरीराशी, मनाशी, बुद्धीशी सुटतो की नाही. आता झोप किती तास असते हो? साधारणपणे सामान्य माणूस 7 ते 8 तास अगदी गाढ झोपतो असं म्हणतात. मग ते 7 ते 8 तास तुम्ही सातत्याने एकच काम करत होतात की नाही हो, सातत्याने, पण तरी थकावट येते का? बिलकुल नाही. उलट काय होतं माहिती आहे, 7-8 तास झोप घेतल्यानंतर माणूस थकत तर नाहीच, उत्साही होतो, ताजातवाना त्याला वाटतं, फ्रेश वाटतं. का बरं? असं का होतं? कारण त्यावेळेला तो प्रत्यक्ष कुणाच्याही संपर्कात नव्हता, फक्त स्वतःशी रमलेला होता. तसंच भगवंत म्हणत आहेत, विंदती आत्मनी एव सुखम. स्वतःशीच रममाण झाल्यामुळे जे सुख मिळतं ते केव्हाही उपलब्ध आहे. आपण स्वतःशी कधी रमू शकतो, त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता येण्याची शक्यता पण कधीच नाही आहे. म्हणजे मग जागृत अवस्थेत सुद्धा आपण जर इतरांवर अवलंबून न राहता अक्षय सुखाची प्राप्ती स्वतःशी रमत होऊ शकेल, होईलसुद्धा नक्कीच. बाह्य स्पर्शेस्व असक्तात्मा विंदतीयत सुखम. आणि तेच तर त्यालाच म्हणतात भगवंत काय, ब्रह्मयोग युक्तात्मा. आता तो कसा झाला? ब्रह्मयोग युक्तात्मा. स्वतःच्या स्वरूपाची सुखाची प्राप्ती झाली, स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली, त्यामुळे परमात्म्यप्राप्ती, परमात्मा झालीच ना. परमात्मा काही कोणी वेगळा नाही, हे नक्कीच आहे. आपण आणि तो वस्तूचा एकच आहोत की, निश्चित एक आहोत. याची जाणीव होणं, याचा अनुभव येणं म्हणजेच ब्रह्मयोग युक्तात्मा होणं. ज्यांनी या बाह्य विषयांचा त्याग केला ना, म्हणजेच विषयांचा त्याग तर नाहीच करायचा हो, त्याच्यात जे आसक्ती असते तिचा त्याग केला, त्याचं जे महत्त्व वाटत असतं त्याचा त्याग केला की असा माणूस काय होतो, अंतर्मुख होतो, स्वतःशीच रमायला लागतो. आणि मग त्याला स्वतःला जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. आणि मग असा माणूस काय करायला लागतो, माहिती मिळवण्यासाठी सत्संगाला जातो, कुठे शास्त्रांचा अभ्यास करायला लागतो आणि मग त्याच्यावर मननचिंतन करायला लागतो. त्याचं फळ म्हणून काय होतं, त्याला पुढे सद्गुरूंची प्राप्ती होते. आणि मग सद्गुरूंनी जे काय सांगितलं ते ज्ञान घेऊन सतत त्याच्या चिंतनाने, मननाने आणि गुरुकृपेने साहजिकच लवकरच त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं, निश्चित होतं. ब्रह्मयोगयुक्त तो होतो. आणि मग त्याला मिळणारं जे सुख आहे ना, ते अक्षय सुख असतं. त्या सुखामध्ये घट किंवा वाढ काही होत नाही हो. बघा ना, वस्तूच्या भोगापासून जे सुख मिळतं ना, त्यातून रोग होण्याची शक्यता खूप आहे, नक्कीच जास्त आहे. पण वस्तू आणि व्यक्तीचा आसक्तीचा त्याग केला की त्यापासून मात्र काय होतं, नक्कीच योग प्राप्त होतो. वस्तूपासून मिळणारं सुख कमी जास्त होऊ शकतं. जसं समजा एक पेढा खाल्ला, खूप छान वाटलं, दुसरा खाल्ला, बरं वाटलं. हळूहळू जास्त पेढे खात गेलं तर काय होईल, सुख वाटायचं नाही हो, ते कमी होत जाईल, उलटं काही वेळा दुःखसुद्धा वाटायला लागेल. तसंच काय होतं, एखाद्या दुःखाची प्राप्ती घडू शकेल ना, सुख फार झालं तर. त्यागाच्या सुखाचं तसं नसतं हो. त्यागामध्ये जे सुख आहे ना, ते कधी घटतही नाही, वाढतही नाही, काहीच नाही. ते शाश्वत कायमचं सुख आहे, त्यात शंकाच नाही. सुखम अक्षयम अश्नुते असं भगवंत सांगतायत. आणि मग त्याची परिस्थिती कशी होते, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. सतत आनंदाचे डोही, आनंदी तरंग हा एकच अनुभव येत राहतो. आता ह्याच विषयाची अधिक माहिती भगवंत पुढच्या 22व्या श्लोकात देणार आहेत. तर श्लोक आहे 22वा. काय म्हणतात बघा, ये हि संस्पर्शजा भोगात् दुःखयो नयेव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः.
भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यात आनंद घेत नाही. भगवंत सांगतायत संस्पर्शजा म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे ये भोगा, म्हणजे जितके काही भोग आहेत तेवढे सगळे. ही म्हणजे निस्संदेहपणे दुःख यो नय एवे, हे दुःखाला कारणीभूत होतात. आणि ते कसे आहेत? ते असे आद्यंतवंत म्हणजे आधी आणि अंत असलेले, आणि म्हणूनच कसे अनित्य, कायमचे नाहीच आहेत. हे कौंतेय, बुधा तेषु न रमते, आणि बुद्धिमान माणसं आणि विवेकी माणसं अशा भोगांमध्ये रमत नाहीत. आता बुधा तेषु न रमते, बुधा व्यक्ती म्हणजे काय? भूत कोणाला म्हणतात? तो ज्याने स्वतःच्या स्वरूपाला म्हणजेच आत्मस्वरूपाला जाणलं आहे ते बुध. आणि ते बुध असे, आता बघा ना, आपल्याला माहिती आहे बोध आणि बोध झाला, थोडक्यात म्हणजे बोध झाला ते बुध. दोन शब्द आहेत, एक आहे ज्ञान आणि दुसरा बोध आहे. ज्ञानाचं नेहमीच ओझं असतं बरं का. त्याचं कारण असं आहे, ज्ञान हे वृत्त्यात्मक आहे आणि त्याचं ओझं होतं. मी मोठा ज्ञानी असा अहंकारसुद्धा होऊ शकतो, पण बोध होणं म्हणजे त्या ज्ञानाचं रूपांतर प्रत्यक्ष अनुभवात होणं. अहो, ज्ञान वृत्त्यात्मक आहे म्हणून तर काय होतं, आपण जेव्हा झोपी जातो ना रात्री, तेव्हा ज्ञानाचा काही उपयोग होत नाही, ज्ञानाशी संपर्क आपला राहत नाही, ज्ञानाची जाणीवसुद्धा राहत नाही. हे खरं आहे. झोपेमध्ये ज्ञानी आणि अज्ञानी दोन्ही माणसं सारखेच असतात की काय फरक असतो? ह्या उलट मी आहे हे ज्ञान नाही आहे, हे ज्ञान नाही, हा बोध आहे, अनुभव आहे, आणि म्हणून तो कोणत्याही अवस्थेत माणूस विसरू शकत नाही, हे नक्कीच आहे. रामदास स्वामींनी सुद्धा बघा ना पुस्तक लिहिलं, आत्मबोध लिहिलं ना, तसंच आहे. आता बघा, जे बुध आहेत त्यांनी काय केलं आहे? त्यांनी केवळ वाचन, चिंतन, मनन करून बघा आपलं स्वरूप जाणलेलं नाही बरं का. ते तर जाणलंच आहे नक्की, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्याबद्दल कोणताही संशय किंवा संभ्रम त्यांच्या मनामध्ये नाही आहे, आणि त्याने जाणलं आहे निश्चितपणे. आणि म्हणून काय, हे संस्पर्शाचे भोग आहे जाणलं आहे. संस्पर्श म्हणजे स्पर्शामुळे होणारा आनंद. आता इथे शब्दच त्यांनी वापरला आहे स्पर्श बरं का, पण प्रत्यक्ष काही स्पर्श सगळ्या इंद्रियांचा त्या विषयाशी होत नाही. कारण जे बघा, स्पर्श करून ज्ञान फक्त कातडीने होतं, जिभेने होतं. पण आता डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, ही जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, ही काही कुठल्या वस्तूला स्पर्श तर करत नाहीत, हे तर स्पष्ट आहे. पण स्पर्शज्ञानचा शास्त्रीय अर्थ काय होतं ते जाणून घ्या. शास्त्रीय अर्थ असा आहे की सगळे अनुभव आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्यातूनच घेत असतो ना, हे खरंच आहे. आता डोळे वस्तू पाहतात म्हणजेच काय करतात? डोळे हे जे इंद्रिय आहे त्याचा त्या वस्तूशी संपर्क होतो, हे नक्कीच आहे, संयोग होतो. कान आवाज ऐकतात म्हणजे काय होतं? कानाचा त्या आवाजाशी संयोग होतो, आणि म्हणून जो अनुभव येतो त्याला म्हणतात संस्पर्शजा भोगा. आता हे कसे आहेत? दुःख योनय वते, दुःख योनय, हे दुःखद आहेत असं भगवंत सांगतात. आता ज्ञानेंद्रिय जे भोग घेतात ते सगळे दुःखद आहे असं कसं म्हणायचं हो? कसं म्हणायचं असं? चांगलं संगीत समजा आपण ऐकलं, कानाला आवडतं आहे नक्कीच, त्याने मन प्रसन्न होतं, काय दुःखी थोडं होतं? नक्कीच प्रसन्न होतं. तसंच जिभेला जी पाहिजे ती चव मिळाली तर माणसाला प्रसन्नच वाटतं ना, तो काही दुःखी नाही होत नक्कीच. आणि हे तर खरंच आहे मंडळी. दुःखाचा अर्थ काय लक्षात घ्या, शेवटी अस्वस्थतेकडे नेणारा, स्वतःच्या स्वरूपापासून दूर नेणारा जो अनुभव आहे तो, भगवंतापासून दूर नेणारा कोणताही भोग हा दुःखद आहे. कसं होतं पहा, एखादी भोगवस्तू आपल्याला आवडली, खायची वस्तू म्हणा की काय होतं, खायची वस्तू म्हणा, एखादं दृश्य म्हणा, काही म्हणा, आवडलं तर मन त्यात रमायला लागतं, आणि मग सारखं ती वस्तू अधिक मिळावी, परत मिळावी अशी मनोराज्य पण सुरू होतात, हे नक्कीच आहे. आणि आपण सगळेजण जाणतोच की सारखं परत काही तसंच घडत नाही, हे खरंच आहे. अहो, आता बघा ना, अगदी लहानपणच्या आपल्या आठवणी असतात, माणूस केवढा रमतो त्याच्यामध्ये, निश्चित रमून जातो. पण त्याचबरोबर जाणीवसुद्धा असतेच की नाही की काय पुन्हा पण घड्याळ काय मागे फिरवू शकत नाही, जुना काळ काही पुन्हा आणता येत नाही. आणि हे झालं की मन उगाच अस्वस्थ होतं ना, निश्चित अस्वस्थ होतं. तसंच त्या भोगामुळे आपण आसक्त होतो, तो मिळाला नाही की काय होतो, अस्वस्थ होतो. जसं बघा ना, ज्याला अतिशय तिखट आवडतं ना, त्याच्या नशिबी एखाद दिवशी गुजराती जेवण आलं तर काय हालत होते,
कारण गुजराती जेवण गोड असतं. एक अनुभव सांगतो. एकदा काय झालं, आमच्या व्यवसायानिमित्त गुजरातमध्ये येण्याचा प्रसंग आला. आम्ही 5-6 जण होतो. पहिल्यांदा अहमदाबादला गेलो. तिथलं काम आटपलं. काही वेळ होता. सर्वांनी ठरवलं ठीक आहे आपण द्वारकेला जावं आणि द्वारकाधीशाचं दर्शन घ्यावं. द्वारकेला पोचलो. आता द्वारकेला राहायचं कुठे? अहमदाबादला काही प्रॉब्लेम आला नाही हो. आमच्या एक असा माणूस होता आमच्यातला की ज्याला तिखट अतिशय आवडायचं. आता अहमदाबादला कसं आहे, खूप मोठं शहर आहे, सगळ्या प्रकारचे हॉटेल आहेत. तिथे त्याला मिरची बिरचं जेवण मिळू शकलं, मिरच्याही मिळू शकल्या. पण मग आम्ही द्वारकेला गेलो. आता द्वारका काय आहे, द्वारका आहे तर म्हणजे बोलून चालून सगळे हरिभक्तच तिथे, वैष्णवांचंच ठिकाण. तिथे मग आता गुजरात सरकारचं टुरिझमचं जे असतं ना त्याच्यात उतरलो. जसं MTDCचे निरनिराळ्या ठिकाणी हॉटेल्स आहेत तर तिथेही आहे गुजरात टुरिझमचं. तिथे उतरलो. आता तिथे जेवण रात्री म्हणजे 100% गुजराती जेवण हो, नुसतं गोड. त्यांनी सांगितलं त्या ह्याला की मला थोड्या हिरव्या मिरच्या आण. तर मला नाही, हमारे पास हरी मिरची नाही होती. म्हणे का बरं? म्हणजे वैष्णवी भोजन आहेत, आमची मिरची चालतच नाही आम्हाला. झालं अस्वस्थ हो, जेवण नाही. कसं तरी जेवले. रात्रभर तळमळ, कारण काय तिखट मिळालं नाही. आता सकाळी 8-8:30ला द्वारकाधीशाच्या मंदिरात गेलो. यांचं ते मंदिराकडे लक्षच नव्हतं. यांचं लक्ष होतं कुठे मिरची मिळते का, पण ते तर काही शक्य नव्हतं. आता आपल्याला माहिती आहे गुजरातमधली जी मंदिरं आहेत ना त्याच्यात टायमिंग फार थोडं असतं. 9ला दर्शन सुरू, परत 9:20ला बंद, परत 9:45 सुरू, परत 10 मिनिटांनी बंद, असं असतं. तर आमच्या दर्शनाला थोडा वेळ होता. म्हणून म्हटलं शेजारीच मग आता काय शंकराचार्यांचे आश्रम आहे, तिथे बघू शंकराचार्यांचं दर्शन घेऊ म्हणून तिथे गेलो. आता शंकराचार्य तिथे नव्हते म्हणून बाहेर पडलो. आता बाहेर रस्त्यावर पडलो कारण अजून दर्शनाला 20-25 मिनिटं वेळ होता. एका ठिकाणी एक बाई भाजीवाली बसली होती. तिच्याकडे या गृहस्थांना हिरव्या मिरच्यांचा एक ढीग दिसला आणि काय सांगू तुम्हाला, ब्रह्मानंदम परमसुखदम असा आनंद झाला होता त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांनी काय केलं, चांगल्या 5-6 रुपयाच्या मिरच्या विकत घेतल्या एवढ्या. त्यातल्या 1-2 तर तिथल्या तिथेच चुरडून खाऊन टाकल्या समोरच तिच्या, हिरव्या मिरच्या नुसत्याच. आणि बाकीच्या मग प्लॅस्टिकच्या कागदात बांधून पुडी करून खिशात ठेवल्या की प्रत्येक वेळेस जेवणात मिळतील. म्हणजे बघा, गेलो होतो कुठे द्वारकाधीशाच्या दर्शनाला आणि यांचं दर्शन कसलं चाललं होतं, मिरच्यांचं. असं होतं आहे, खरंच आहे. कारण काय होतं, खाण्याचे शौकीन ना. जसं बघा ना आता आपल्याकडे सुद्धा जे लोक खाण्याचे शौकीन आहेत ना त्यांच्या मनात सारखा तोच विचार चालू असतो. सकाळी निहारी झाली की लगेच विचारायला सुरुवात करतात दुपारी जेवायला काय, दुपारचं जेवण झालं की रात्री काय जेवायचं आहे, हा विचार सुरूच. हेच चिंतन असतं, दुसरं काय आहे. म्हणजे बघा दुसऱ्या एका मार्गाने पण इंद्रिय भोग दुःखद कसे होतात पहा. काय होतं बघा ना, आता ते इंद्रिय त्या कामासाठी त्या भोगासाठी आपण जास्त वापर करतो आणि जेवढं ते जास्त वापरत जाऊ ना तेवढी त्या इंद्रियाची क्षमता कमी व्हायला लागते. कारण प्रत्येक इंद्रियाला एक विशिष्ट क्षमता प्राप्त झालेली आहे. त्याचा अतिरेकी वापर जर केला तर इंद्रिय कमकुवत होतात, हे निश्चित आहे. जसं बघा ना, आता भगवंताने डोळा आपल्याला दिला आहे कशासाठी, केवळ पाहण्यासाठी. आपण पाहण्यासाठी तर तो वापरतो, पण त्याशिवाय वाचन करतो. त्यांनी सिनेमाचा किंवा टीव्हीचा प्रखर प्रकाश त्याच्यासमोर करमणुकीसाठी बघत राहतो. म्हणजे काय होतं, त्या प्रमाणात त्या इंद्रियाची शक्ती कमी व्हायला लागते हो. आणि मग माणसाला चष्मा लागतो. परत असाच वापर जर पुढे चालू ठेवला ना तर चष्म्याचा नंबर हळूहळू वाढायला लागतो. आणि मग एक वेळ अशी येते की चष्मा लावूनसुद्धा काही दिसत नाही, मोठी भिंग लावूनसुद्धा दिसत नाही, पण माणसाची आसक्ती काही कमी होत नाही. मी एक आजोबा पाहिले होते बरं का, असं मोठं भिंग घेऊन पेपर वाचायचे, कारण ती आसक्ती जात नाही आणि मग मन दुःखी व्हायला लागतं. हे तर अगदी खरंच आहे. अगदी अपवादात्मक केसेस सोडल्या ना तर सामान्यपणे सर्वांचे डोळे जन्मता तरी सारखेच असतात की नाही. कोणी काही चष्मा लावून जन्माला आलेलं मूल बघितलं आहे का कधी? नक्कीच नाही. अहो, ज्या आईवडिलांना चष्मा आहे त्या मुलांसुद्धा काही जन्मता चष्मा लागत नाही, हे नक्कीच आहे. आणि जसं माणसाला भगवंताने डोळे दिलेत, नाक दिले, कान दिलेत, दात दिलेत, तसे सगळ्या प्राण्यांना दिलेत की नाही? सगळ्या प्राण्यांना ते आहेतच की, तेच अवयव आहेत. आणि त्यांची शक्तीसुद्धा त्यांच्या वयाप्रमाणे कुठे कमी होते? नक्कीच कमी होत नाही. आपण गोष्टीत वाचतो बरं का की सिंह म्हातारा झाला होता आणि म्हणून त्याला नीट दिसत नव्हतं, चावून खाता येत नव्हतं वगैरे. पण मंडळी खरं नाही बरं का, असं काही होत नाही. बघा ना, प्राणी म्हातारा झाला तर त्याचे सगळे अवयव आणि इंद्रिय चांगलं काम देतात. म्हातारं माकडसुद्धा झाडावर अगदी सहजपणे चढतं, हे सहज दिसतं, त्याला काही त्रास होत नाही. तसंच मांजराला अगदी म्हाताऱ्या मांजरालासुद्धा रात्री व्यवस्थित दिसतं, त्याचे डोळे तसेच चकाकत असतात, काही बिघडत नाही.
म्हाताऱ्या कुत्र्याची वास घेण्याची क्षमता कमी होत नाही हे नक्कीच आहे. म्हणजे ते प्राणी ती इंद्रिय निसर्गाने ज्या ज्या कामासाठी दिलेत तेवढीच वापरतात आणि म्हणून त्यांना ते दुःखद होत नाही. पण आपल्याला मात्र ते दुःखद होतात हे खरं आहे. मग याला काय उपाय आहे? आता हल्लीच्या युगात हे सगळं टाळणं तर काही शक्यच नाही आहे, शक्यच नाही. पण निदान प्रकाश तर टाळता येईल की नाही? थोडाफार तरी कमी तरी नक्कीच करता येईल. आता खाणं बघा ना, खाण्याचं दुःखद व्हायला नको असेल तर काय होईल? रोगांना आमंत्रण देणारं खाणं खाऊ नये ना, नक्कीच आहे. हे जंक फूड किंवा फास्ट फूड, चटपटीत खाणं जेवढं कमी ठेवता येईल तेवढं चांगलं ना, तिथं नक्कीच कमी करता येईल. जेवताना जे अन्न समोर येईल ना ते भगवंताचा प्रसाद म्हणून खावं आणि त्यानंतरसुद्धा त्याच्यावर जरासुद्धा चर्चा करू नये. म्हणजे मग ते दुःखद नाही होणार, हे खरंच आहे. आणि काही साधक आणि काही संत मंडळी तर तोंडाची चव घालवण्यासाठी बरं का सगळं अन्न एकत्र करतात आणि मग खातात. अगदी तसं काही आपण करू शकणार नाही, जरुरी नाही. पण हे खरं आहे. खरे बुद्ध आणि खरे ज्ञानी माणसं काय करतात? जगण्यासाठी खातात आणि आपण खाण्यासाठी जगतो, हे खरंच आहे. आणि भगवंत पुढे सांगतायत हे सारे भोग कसे आहेत? आद्यंतवंत आहेत. म्हणजे त्यांना आधी आहे, सुरुवात आहे आणि शेवट पण आहे. काही काळ ते आनंद जरूर देतात हो, त्यात शंकाच नाही. पण काही काळानंतर तो भोग किंवा त्या भोगाचा आनंद कमी होत जातो आणि कालांतरानंतर दुःखदसुद्धा वाटतो. आपण आत्ताच पाहिलं की जसा काळ जातो, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं जादा वापरामुळे इंद्रियांची शक्ती कमी होऊ लागते. पण आसक्ती तर तीच असते. मग इंद्रिय थकतात आणि मग माणूस दुःखी होतो, हे तर नक्कीच आहे. आणि ज्यांनी जाणलं ते काय करतात? ते ठीक आहे, ते म्हणतात एखादा भोग मिळाला मर्यादित प्रमाणात जरूर घेतात, नाही घेत असं नाही. पण आसक्तही होत नाही, त्यात अडकत नाहीत. मिळाला ठीक आहे, नाही मिळाला ठीक आहे. आणि मग अशा लोकांनाच भगवंतांनी म्हटलं की ते बुध आहेत, ते शहाणे आहेत. हा जो 22वा श्लोक आहे ना त्याच्यावर भाष्य करताना विशेष सुख कसं असतं आणि ते माणसाला कायमचं सुख का देऊ शकत नाही किंवा का सुख देऊ शकत नाही, किंबहुना केव्हा तरी ते धोक्याचंच कसं होतं याचं एक अतिशय सुंदर उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिले बरं का. ते फार सुंदर आहे म्हणून सांगतो. काय म्हणतात ज्ञानदेव? ते म्हणतात हे असो आगवी बोली सांगपा सर्पफणीची सावली ते शीतल होईन केतुली मूषकासी. ज्ञानदेव माऊली काय म्हणतात बघा. एक उंदीर चालला होता, उन्हामध्ये अगदी थकला होता. कुठेतरी सावली शोधावी आणि शांतपणे थोडी विश्रांती घ्यावी असं वाटत होतं. तेवढ्यात त्याला काय दिसलं? समोर एक मोठा सर्प फणा उघडून उभा होता आणि ती जी फणा होती ना त्याची सावली पण खाली पडली होती. पण आता मला तुम्ही सांगा, असं कुठल्या तरी उंदराला वाटेल का हो की त्या सावलीखाली थोडी विश्रांती घ्यावी असं वाटेल का? निश्चित वाटणार नाही. तसंच ते विषयाचं सुख असतं असं ते म्हणतात की जसं फणीच्या खाली उंदराला कधीही सुख वाटणार नाही तसंच विषयांचे भोगसुद्धा माणसाला कधीच कायमचं सुखदायक होऊ शकत नाहीत. आणि मग भगवंत असं सांगतात या भोगाचा सुद्धा आवेग असतो बरं का. त्यातून मुक्त कसं व्हायचं, ते केव्हा घ्यावे केव्हा सोडावे हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगणार आहे. तो आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.